होते आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. पण आता तब्येत ठीक नसल्यानंतर मग मला तिकडे घेऊन कोण जाणार? मी जायचं म्हटलं तर शांभवीला कोण सांभाळणार? ते तर बेड रिडन आहेत. म्हणजे अचानकच आज किती विघ्न, गाडी पण पंक्चर झाली पाऊसमध्येच. त्यानंतर गेलो तर आम्ही वारुळाला, पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग शांभवीचा दवाखाना आणि नंतर ह्यांचा दवाखाना. आणि कारण काय थोडक्यात सांगाल, काय तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे या निमित्ताने, की बाबा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? शॉर्टकट किती डेंजर असू शकतो थोडक्यात सांगू शकताय? हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार. तर तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या आणि त्यासोबतच नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या हार्दिक शुभेच्छा. रात्री 5 ह्या बोटांना रंगवलं होतं, अशी रंगली आहे मेहंदी. शांभवीच्या हातावर मी छान मेहंदी काढली होती, पण तिने ती सगळी मोडून टाकली. ती तशीच रंगली आणि स्त्रीने त्याच्या हातावर शांभवी काढलं. तो शाळेतून आला की मी तुम्हाला दाखवते. आत्ता मी घरातलं आवरून घेते, जे काही रेग्युलरच आपली कामं असतात सगळी ती. आणि सणवार म्हटलं की थोडं जास्तीचं हे असतं. काल जाऊन मी वारुळाला पूजा करून आलेली आहे. भावाचा उपवास होता काल तर. आणि आज आमच्या इकडे कान्होल्याचा नैवेद्य करून नागोबाला, म्हणजेच तिथे वारुळाला जाऊन जिथे आपण पूजा केली होती तिथे तो दाखवायचा असतो. तर ते पण करायचं आहे मला. ओ ग बाळा. तर चला आता मी आवरून घेते घरातली कामं आणि त्यानंतर मग कंटिन्यू करते. ए बाळ तिथे नको. हे बघा मेहंदी दाखव ग शांभवी, तुझी मेहंदी दाखव. हे बघा शांभवीची मेहंदी दाखव ना. मेहंदी हे बघ. तर असं पावसाचं वातावरण आहेच. तर हे आल्यानंतर मग मी जाणार आहे वारुळाला. तर बघू कसं काय होतंय ते. इकडे दिसत असेल तुम्हाला किती सुंदर वाटतं बघा, हिरवळ सगळी. ये बाळा चल आतमध्ये ये. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आमच्या इकडे नैवेद्यासाठी आज नागोबाला कानोल्याचा नैवेद्य केला जातो. काही जण पुरणाचे कानोले करतात, तर काही जण साखर किंवा मग गूळ घालून सुद्धा कानोले बनवले जातात, पण ते उकडून घेतले जातात. त्याच्या मागचं लॉजिक तर मला काही माहिती नाही आहे का असा नैवेद्य असतो ते. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुमच्या इकडे कानोल्याचा नैवेद्य नागोबाला नाही दाखवत तर मग कोणता नैवेद्य असतो ते सुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल. आणि आत्ता मी हे सगळं बनवून घेते. मी साखर घालूनच बनवते, कारण पुरण किती घालणार आणि किती काय असं होतं आहे. त्याच्यामध्ये आज यांची तब्येत पण तितकी काही व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे मग म्हटलं की नाही राहूच दे. कारण कसं बघा, खायला जर माणसं बऱ्यापैकी हेल्दी असतील तर करायला पण आपल्याला काही कंटाळा वाटत नाही. पण यांची तब्येत अचानक खराब झाली. पहाटे 3 त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मग ते वाढतच चालला त्रास. दिवसा काही त्रास होत असेल तर पटकन आपण दवाखान्यात जाऊ शकतो, पण पहाटे वगैरे दवाखाने उघडे नसतात. त्यामुळे मग त्रास असह्य व्हायला म्हणून त्यांनी ना खाली जाऊन मेडिकलमधनं गोळी घेतली आणि ती गोळी खाल्ल्यानंतर थोडा वेळ त्यांना बरं वाटलं. ते ड्युटीला गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्रास एवढाच जास्त होता असं ते सांगत होते मला फोनवरती, म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर, की त्यांच्या मित्रांनी त्यांना उचलून दवाखान्यात घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर मग परत जे काही डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली त्याच्याने थोडंसं बरं वाटायला लागलेलं. मग ते मला म्हटले की मला डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी हलकं फुलकंच खा म्हणून. त्यामुळे आता हरभऱ्याचं म्हणजे पुरण वगैरे घालायचा तर काही विषयच नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी खिचडी किंवा मग साधा वरण भात प्लेन, कसलाही मसाला वगैरे नसताना असं बनव म्हणून सांगितलं. त्यामुळे वरण भात शिजता आहे. बाकी श्री पण नंतर शाळेतून आल्यास जेवायला त्यालाही लागेल म्हणून मग वांग्याचं भरीत करावं म्हणते. आणि इकडे आता कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेते मी कोशिंबीर बनवण्यासाठी. शांभवीला आवडते कोशिंबीर आणि काकडी पण कट करायची, खरं मी घ्यायची विसरले खाली बसताना. श्री शांभवी सख्खे बहीण भाऊ असताना दोघांच्या आवडी इतक्या वेगळ्या आहेत. श्रीला वांग्याचं भरीत खूप आवडतं, शांभवी अजिबात खात नाही. श्रीला दूध खूप आवडतं, दूध प्यायलाही आवडतं आणि चपाती दूध सुद्धा तो खाऊ शकतो. परंतु शांभवीचं असं आहे की दूध म्हणजे दररोज थोडंसं पिते ती, पण स्त्री एवढं नाही. आणि त्याच्यामध्ये आणखी काला करून म्हणतो ना आपण, कुस्करून चपाती दुधामध्ये वगैरे, तर ती एकदाही तिने आजपर्यंत खाल्लेली नाही. उलट तिला दही, लोणी, ताक, कढी, त्यासोबत कोशिंबीर अशा गोष्टी जास्त आवडीने ती खाते. त्यामुळे मग तिच्यासाठी वेगळं बनवावं लागतं, स्त्रीसाठी वेगळं, असं हे चाललेलं असतं. आम्ही दोघं काय ॲडजस्ट करतो त्या दोघांच्या चॉईसनुसार. मी 3दा कपडे धुतलेत आणि 3 वेळा पण वाळायला घातले, असं की पाऊस सुरू झाला आहे. मध्ये आणून ठेवलं मी स्टँड इथे. आणि हे बघा कसं असं वातावरण आहे आज, कधी पण येऊ शकतो. इकडे अजून कपडे काही पडतच राहतात. चला, हे तर काय रुटीनची कामं आपली चालतच राहत असतात. आता येतील हे थोड्या वेळात. आता जेवणासाठी
जास्त काही खास नाही, वांग्याचं भरीत आणि चपाती भाजी वरण भात आहे. आणि गोडाचं करायचं काही चान्सच नाही आहे कारण थोडीशी तब्येत खराब झाली आहे त्यांची. झोपलेत ते, ड्युटीवरून आले आणि डिरेक्टली झोपलेले. आता दवाखान्यात वगैरे पण जाऊन आलेत ते, पण मग आता होईल थोड्या वेळाने कमी. काय असेल ते शांभवीचं चाललं आहे, पप्पा पप्पा करत तिकडे जायचं, परत माझ्याकडे इकडे यायचं. सो अशात जरासं त्यांचे हेल्थ इश्यू वाढतच आहेत. म्हणजे मध्यंतरी 8 दिवसापूर्वीच थोडंसं आणखी त्यांना त्रास होत होता, त्यातनं रिकवर होत आहेत नाही होत आहेत तोपर्यंत आता परत एकदा हे सुरू झालं आहे. तर बघू, होपसो सगळं व्यवस्थित होईल आणि त्यांना बरं वाटलं तरच मग मी वारुळाला जाईन, नाही तर मग घरच्या घरी देवाला हात जोडायचे आणि जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो इथेच देवाऱ्यावरती दाखवणार आहे. ऑप्शन नाही आहे कारण मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. ॲट द एंड बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, पण आता तब्येत ठीक नसल्यानंतर मग मला तिकडे घेऊन कोण जाणार. मी जायचं म्हटलं तर शांभवीला कोण सांभाळणार, ते तर बेड रिडन आहेत. म्हणजे अचानकच काय झालं काय माहीत, खूपच विकनेस फील होतो आहे त्यांना. एनर्जल वगैरे घेतले त्यांनी, जेवत पण नाही आहेत जास्त काही, वरण भात गरम गरम वाढते त्यांना. आणि त्यासोबतच आता उपवास तर मी नकाच म्हणते, पण ते म्हणतात की नको मी दरवर्षी करतो, तर मी करणारच आहे म्हणून. बघू आता, हट्टी पण असलंच काही करू शकत नाही आपण, पण थोडं थोडं त्यांना हेल्दी असं खाऊ घालत राहायला पाहिजे. बघू. बघा, काहीतरी खाल्ल्याशिवाय तर रोगप्रतिकारशक्ती वाढणार नाही आणि ते खायलाच तयार नव्हते. ज्यूस बनवून देते म्हटलं तरी नको नकोच चाललं होतं. चला आता माझ्यासाठी शाबू बनवून घेते. काल पण शाबू केला होता, आज पण शाबू. श्रावण महिना सुरू झाला की उपवासाची रेलचेल सुरू झाली आणि तब्येतीची काळजी घेऊन उपवास करणं हे कधीही चांगलं. म्हणजे मला सगळ्यांसाठीच हे सांगायचं आहे, खास करून जे वयस्कर मंडळी आहेत ना, तर ते हट्टाला पोहोचलेले असतात. जसं की आजी आजोबाच्या वयाचे वगैरे बीपीच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या असतात, तरी पण त्यांना ते करायचंच असतो की आम्ही एवढे वर्ष झालं करतोय आणि आता नाही सोडायचं वगैरे. आमचं तर कुलदैवत आहे महादेव आणि त्यामुळे हे आता किती मी म्हणते तरी सोडायला तयारच नाही आहेत उपवास. परंतु काही वेळा काही सिच्युएशननुसार डिसिजन घ्यावे लागतात आणि मी त्यांना हे पण म्हटलं की पुढच्या सोमवारपासून तुम्ही करा, हा सोडून द्या. पण आता बघूया कितपत मी यशस्वी ठरते त्यांना कन्व्हिन्स करण्यात ते. आता आपले व्लॉग जास्त स्त्रिया पाहतात आणि उपवाससुद्धा स्त्रियाच जास्त करतात आणि त्याच्यामध्ये ना योगायोगाने सगळ्याच वयोगटातल्या महिला आपले व्लॉग बघतात. त्यासाठी मला माझ्या या व्लॉगच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करायची आहे की बघा, उपवास करावाच असं काही नाही, तुमच्या मनातली श्रद्धाच त्याच्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला जर त्रास होत असेल ना कुठला, तर मग घरातल्या मंडळींना पण त्याचा त्रास होणार आणि स्वतःच्या शरीराला त्रास देऊन कुठलाही उपवास करा असं देव नाही म्हणत. सो तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तीच खरी तर ईश्वर सेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्लीज आजी आजोबांच्या वयाचे जे कोणी पाहतात त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, असं काही नसतं. माझी आई पण ऐकायला तयार नव्हती, तिला खूप कन्व्हिन्स केलं, पण तिने शनिवार धरला. आता सोमवार पण करायचा म्हणत होती. मी तिला कॉलवर म्हटलं की नको आई, तुझं वय आता नाही आहे, तर कशाला उगीच त्रास करून घेतेस, पुढचं जनरेशन करताय ना, वहिनी वगैरे धरतात तर तू कशाला करतेस म्हटलंस. मग बघूया आता ती पण ऐकते की नाही ते. मग काय म्हणते तब्येत? काय नाही, सणासुदीचं हे काय झालं काय नाही, लय त्रास व्हायला लागला त्याच्यामध्ये. काय व्हायला नेमकं? अंगात कणकण थंडी वाजून यायला लागली. डॉक्टर काय म्हणले? औषध दिले तर परत या म्हणलं तर. हो, अजून जायचं मग? शांभवीला पण शांभवीला पण खूप त्रास व्हायला लागला तिला. त्या दोघांना फूड पॉयझनिंग झालं असं मला तरी हो. वाटतं. पहाटे त्यांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमध्ये जाऊन जी गोळी घेतली होती ना, त्यामुळे त्यांना खूप जास्तीचा त्रास होत होता. सो अशी चूक तुम्ही अजिबात करू नका प्लीज. ती पण आला शाळेतून. दाखव मेहंदी तुझी. मेहंदी बघ अशी रंगली आणि किती सुंदर आले. शांभवी आणि हे माझी अशी रंगली. तुझी माझ्यापेक्षा जास्त रंगली. नाही रे, उगी वाटते, तुझी जास्त रंगली. उष्णता असेल ना तर जास्त रंगते. कशी वाटली आमच्या स्त्रीची मेहंदी सांगा. सगळ्यात जास्त स्त्रीची छान आली है ना. पप्पांच्या हातावर तू काय काढलंय श्री? वर्षा. काही वाटत नाही तुला? त्यांना ड्युटीला जायचं असतं. असं नाही करायचं रे, ते झोपी गेले होते, तू बनवलंस ना. चला आता पाऊस जरासं कमी झालाय तर जाऊन यावं म्हणते मी वारुळाला. आबाळ आहे आणखी, असं काय करते येईल.
पटकन मी साडी वेअर करते आणि जाऊन येतो. त्यांनी परत पाऊस जर वाढला तर नाही होणार. आणि शांभवीला पण थोडासा त्रास होतो, तिला पण दवाखान्यात दाखवायचं. सो दवाखान्यात जाऊन वारुळ्याला जाऊन येतो. 2 मिनिटात तयार होते मी. आवरले मी, हीच जुनीवाली साडी नेसली आहे आणि आता पटकन जाऊन येतो. पाऊस एकदा सुरू झाला की सगळंच राहिलं मग असं होणार. आणि त्याच रूटला ना दवाखाना पण आहे, येत ना, मग शांभवीचा दवाखाना पण करायचा. तिला पण उठवते मी आता. त्यासाठी कानवले बनवलेत मी उकडवून. नंतर आरती बिरती असं काही नाही, तर एका कॅरी बॅगमध्ये मी नैवेद्य घेतला आहे. कारण ना नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. शांभवीचा दवाखाना आणि ह्यांचं थोडासा त्रास होता त्यांना, तर एकदा दाखवले त्यांना, पण आता आणखी एकदा जाणार आहेत ते. म्हणजे तिथेच शांभवीला जिथे दाखवायचं दवाखान्यात तिथेच यांना पण घेऊन जायचं. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ना सागर संगीत तुम्हाला आरतीचं ताट वगैरे कालच्यासारखं दिसणार नाही. त्यांचा चेहरा पण बरंच पडला. तर काल जिथे आलो होतो आपण भावाच्या उपवासा दिवशी एक पूजन केलं. म्हणजे पूजा करण्यासाठी काल आलो होतो आणि आत्ता खूप उशीर झाला आहे खरं तर, पण मला तो जो काही नियम आहे तो मोडायचा नव्हता. त्यामुळे पटकन जाऊन मी आता नैवेद्य अर्पण करून येते. कानवल्याचा नैवेद्य आणला आहे मी घरातून. आणि जास्त असं ताट सागर संगीत आणलं नाही, तब्येत त्यांची पण ठीक नाही, शांभवीची पण नाही. तर म्हटलं आपल्याला फक्त नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तो करूया आणि लगेचच जाऊया. कारण परत तिला दवाखान्यात दाखवायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आत्ता पाऊस येऊ शकतो एवढा आभाळ घेऊन आलं. तर चला, मोरांचा आवाज यायला इथं. दुपारी गोळ्या औषधं घेऊन ते आराम झोपले होते. झोपल्यानंतर त्यांच्या वेदना कमी झाल्या, म्हणजे त्या औषधांनी झाल्या असतील. तर मग त्यानंतर सायंकाळी मी हा व्लॉग कंटिन्यू केला. जेव्हा ते म्हटले की जाऊया आपण, म्हणजे एवढं नैवेद्य वगैरे तू बनवलेला आहेस तर काय 2 मिनटात तिथून दवाखान्याच्या जवळच आहे, तर अगोदर पूजा करून मग तिकडे जाऊ असं यांचं म्हणणं होतं. मी तर माझी मनाची पूर्ण मानसिकता केली होती की घरीच आपण नैवेद्य अर्पण करू. असं काहीच नसतं. मी जसं उपवासाचं सांगितलं तसंच आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पूजा जरी आपल्याच्यानी नाही करणं झालं ना तरीही चालतं. नैवेद्यासाठी केलेले कानवल्याचा 1 घास खाऊन उपवास आज सोडला जातो. म्हणजे भावाचा उपवास नागपंचमी दिवशी सुटतो. आणि त्यानंतर मग त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून अशा पद्धतीने ही पूजा वगैरे संपन्न झालेली आहे. आणि मी माझ्या पद्धतीने केली. आता याच्यामध्ये प्लीज खोट नका काढू की झोके कशी काय खेळली नाहीस किंवा काय हे केलं नाहीस. जी काही घरातली सिच्युएशन आहे त्यानुसार मी एवढंही करू शकले, हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे. अशा पद्धतीने माझा नैवेद्य देवापर्यंत पोहोचला आहे आणि खूप आनंद होतोय. मी तर होप सोडल्या होत्या. यांची दुपारी इतकी भयानक स्थिती होती ना, वाटतच नव्हतं की आज काही करू शकू किंवा येऊ शकू वारुळ्याला वगैरे. त्यांना उठता पण येत नव्हतं, पण थोडंसं आता बरं वाटत आहे. त्यामुळे मग म्हटलं, आणि दुसरं शांभवीला पण दवाखान्यात आणायचं होतं. सो ऑन द वे दोन्ही गोष्टी होतील म्हणून आलो आहे ना. कसं थोडंसं बरं वाटतं ना. बरं वाटतं आता. चला, आणि शांभवीचं पण शांभवी खूप हेल्दी आहे खरं तर. चला, आता इथं थांबण्यात जास्त वेळ सेफ नाही आहे. ते जंगल असल्यासारखं आहे, मोरांचे आवाज वगैरे येत आहेत. आणि टेक काय आम्हाला तिकडे मिळत नव्हती. नाही, आता इथं जवळच हॉस्पिटल आहे. मी केस बांधते, मी करते. डॉक्टर असं घेऊ का तिला? वजन करायचं चालू, कोणी सांगितलं पण नाही तरी. नानू इकडे. आता शांभवीचा दवाखाना झाला आहे, यांच्या दवाखान्यासाठी आलो. ह्यांनी दुपारी पण दाखवलं होतं, पण त्यांना काही तेवढा फरक आता वाटत नाही. पुन्हा कणकण जाणवायला लागली. तर म्हटलं की आम्ही नेहमी जिथे येतो त्या डॉक्टरांकडे तर दाखवावं है ना. आणि इथं ना आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि महादेवाची आरती चालली आहे.
आलोय घरी आम्ही. 8 वाजतात आता. चला आता स्वयंपाकाला लागते. आजचा जो काही सणाचा दिवस आहे तो तर असाच गेला, नागपंचमीचा. बघा कोणता दिवस कसा असेल काही आपल्याला माहिती नसतं. आपण जे दिवस चांगले असतात त्याला कोसत असतो की हे असंच होतंय, ते तसंच आहे, ते तसंच आहे. जेव्हा कुणी आजारी पडताना तेव्हा वाटतं कालचा दिवस खूप चांगला होता. आज तर किती ठिकाणी आपल्याला दवाखान्याचे दार थोटावत फिरावं लागलंय. म्हणजे चांगल्या दिवसाची किंमत जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा लक्षात येते. सो बाळ बोट चेंबल शांभवी. आणि हिचं हे असं असतं, सारखं दरवाजा लावायचा, हे करायचं ते करायचं. दादाला येऊ दे ना बाळ इकडे. आज श्री घरीच थांबला होता, त्याचा अभ्यास आहे म्हणून तो म्हटला एक फोन ठेवून जावा आणि मला अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही या दवाखान्यात जाऊन. आणि जातानाच मध्येच गाडी पंक्चर झाली. त्यानंतर मग थोडा वेळ तिथे स्टँडवरती मी थांबले, हिला घेऊन बसले. त्यानंतर यांनी गाडी रिपेअर केली. मग आम्ही गेलो पूजेसाठी, नैवेद्य अर्पण केला वारुळाला. होय हो, आज किती विघ्न, गाडी पण पंक्चर, गाडी पंक्चर पाऊस मध्येच. त्यानंतर गेलो तर आम्ही वारुळाला, पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग शांभवीचा दवाखाना आणि नंतर ह्यांचा दवाखाना. आणि कारण काय थोडक्यात सांगाल, काय तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे या निमित्ताने, की बाबा काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, शॉर्टकट किती डेंजर असू शकतो, थोडक्यात सांगू शकताय? या की इथं ऍक्च्युली कधी नाही ती इच्छा झाली होती काहीतरी बाहेरचं खावं आणि मागवलं आणि त्याच्यामुळं फूड पॉयझन वगैरे झालं. मग आणि विशेष म्हणजे हिनं खाल्लं नाही, ही एकदम व्यवस्थित आहे. मी शांभवीला, मला आणि श्रीला खूप त्रास झाला. आणि शांभवीने मोजून 2 घास दोघांच्या डिश मधले घेतले होते. खाल्लं थोडंसंच खाल्लं. हा, ते पण चायनीज नूडल्स होते. आणि कधी खात नाही बरं का, म्हणजे मुलं पण कसं कधीतरी असतं ना की दररोज भाजी पोळीच आणि तेच, म्हणून श्री पण ह्यांना म्हणला आणि ह्यांना पण वाटलं की नाही चल तुझी आई नाही खात तर आपण खाऊया, म्हणून घेऊन आले हे. आणि श्री आणि हे दोघं खात होते. शांभवी यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि तिने मोजून 2 ते 3च घास खाल्ले असतील. तेवढ्यामुळे शांभवीला. आणि आज किती धावपळ, अख्खा दिवस त्यात गेला सणाचा. दुसरी गोष्ट मानसिक त्रास, शारीरिक त्रास, परत दवाखाने शोधा, मध्येच ते गाडीचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे एक दिवस हेच लागतो. पण या दिवसामुळे कालच्या दिवसाचं वाटतं कालचा चांगला होता दिवस, आहे की नाही, पण वाईट दिवस आल्याच वाटतं. आणि एरवी आपल्याला वाटतं की काय माझं आयुष्य असंच आणि तसंच. पण चांगल्या दिवसाची किंमत त्या दिवशी नाही कळत. जेव्हा वाईट दिवस येतात किंवा दवाखाना वगैरे लागतो तेव्हा वाटतं की नाही, पण दवाखाना कधी कुणालाच लागून, कोणाच्याच घरी दवाखाना. आज 2 वेळा टुच्चू केलंय, आहे की नाही. तर असा आज आमचा नागपंचमीचा दिवस गेलाय. कदाचित हा व्लॉग उद्याच नाही येणार, 2 दिवस मला वेळ पण लागेल एडिट करायला, कारण हे सगळे पूर्ववत झाले दोघं की मग त्यामुळे. कारण का एडिटिंग वगैरे करायचं म्हटलं की थोडं निवांत लागतं. आणि ह्या दोघांचं सध्या बरं, शांभवीने तर आज दिवसभर मला एवढं दमवलंय ना काय सांगू तुम्हाला. मी किती वेळा कपडे धुतलेत आणि किती वेळा तिला क्लीन केलंय, माझं मला माहिती आहे. आणि ह्या गोष्टी आहेतच. तर आता हलकं फुलकं द्या म्हणले डॉक्टर, दही भात किंवा मग डाळ भात, ताक भात असं. तर मग आता मी करते आणि हा व्लॉग मी आता इथेच थांबवते. पण एवढ्या निमित्ताने की प्रत्येक नागपंचमी सेम साजरी नाही होत, वेगवेगळ्या पद्धतीने. गेल्या वर्षी आज हे झालंच, दुसऱ्या दिवशी जावं लागलं होतं ऑपरेशनसाठी. नागपंचमीच्या 2nd डेला आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो, आठवते का तुम्हाला? आणि आता वाईट परिस्थिती काहीच नाही. सो ह्या अशा गोष्टी असतातच, चालायच्याच. आयुष्याचा तो भाग आहे, अविभाज्य भाग आहे. आणि लवकर हे बरे होतील असं प्रे करा, आणि होणारच आहे. पण त्यांचं थोडंसं कॉन्फिडन्स हे होतो आजारी असलं. म्हणजे कसं आहे, आता पोरगी बी तसं, तिला बी खूप त्रास झाला, पण तिची तब्येत चांगली आहे त्याच्यामुळे ती इतकी प्लेफुल आहे की डॉक्टर मला हिला काहीच झालेलं नाही, मस्त खेळते इकडे तिकडे. डॉक्टरांच्या सोबत पण ती खेळत होती असं. आणि श्रीचं एवढं जास्त नाहीये ह्या दोघा इतकं, त्यामुळे मग त्याची पण औषधं घेऊन आलो डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि चला, या नोटवर हा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटलाय सांगा. आणि घरचं खा, हेल्दी खा. थोडासा कंटाळा जरी आला तरी उठून थोडं बनवा, पण म्हणजे घरची खिचडी आणि बाहेरचं जेवण बरोबर म्हणायला हरकत नाही. बघताय तुम्ही बाहेरचं खातच नाही. पण ते कसं काय झालं काय माहिती, हायजीन नसेल हो तिथं. हा ना, याच्यानंतर कधी चायनीज खाणार नाही संकल्प केला, कधीच नाही. बघा तुम्ही कॅमेरा समोर बोलताय. कधीच नाही. किती 5 स्टार हॉटेल असलं तरी खाणार नाही, ते कलर घाललेलं जेवण.
चला या नोटवर हा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.